हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागल्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा लेसन पाहिलेला आहे. त्यानंतर त्यावर जे एक्सरसाइजेस आहे ते या ब्रेन स्टॉर्मिंग या सेक्शन अंतर्गत आलेले आहेत. ब्रेन स्टॉर्मिंग हा सेक्शन पाहण्या अगोदर तुम्ही एक काम करून टाका, मागले 2-3ही व्हिडिओ ॲट ए टाईम पाहून घ्याल, जेणेकरून तुमच्या आयडियाज कंटिन्युएशनमध्ये अधिक पूर्ण झालेल्या असेल. ओके, चला तर A1 हा एक्सरसाइज बघूया. नंबर 1, गिव्हन बिलो आर सम डिस्क्रिप्शन्स. खाली काही डिस्क्रिप्शन दिलेले आहे, सेंटेन्स दिलेला आहे. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट वन वर्ड फॉर ईच ऑफ देम. आता आपण पार्टनरसोबत डिस्कशन तर करू शकत नाही, मात्र आपण एक्सरसाइजेस करू शकतो. एनिवे, तर आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हा भाग इथं आलेला आहे. नवीन सिलेबसला 2 मार्क्ससाठी लँग्वेज स्टडीमध्ये हा भाग आपल्याला नक्कीच राहील असं वाटतं. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन असं या एक्सरसाइजला म्हणतात. अन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. पहा, ए, द सायंटिफिक स्टडी ऑफ युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट. एक सायंटिफिक स्टडी आहे ऑफ द युनिवर्स, म्हणजे या ब्रह्मांडाचा एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास. अँड ऑब्जेक्ट्स इन इट, अँड त्यामध्ये जे घटक असतात, इन्क्लुडिंग स्टार, प्लॅनेट, निव्हॅली अँड गॅलेक्सीज, यावर केलेला सायंटिफिक स्टडी, याला वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेला आहे ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, बरोबर आहे. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि आता आपल्याला खालील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. सेकंड आहे, द स्टडी ऑफ मुवमेंट्स ऑफ प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on humans' lives. काय म्हणते, द स्टडी ऑफ मुवमेंट्स ऑफ प्लॅनेट्स म्हणजे जे ग्रह, जे तारे, चंद्र, सूर्य यांचे ज्या मुवमेंट्स होते, यावर असा विश्वास दाखवला जाते दॅट दिज मुवमेंट्स कॅन हॅव द इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमन लिव्स. त्या मुवमेंटचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असा स्टडी याला आपल्याला वर्ड सजेस्ट करायचा. इथं त्याला वन वर्ड सजेस्ट आपण म्हणू शकतो. तर तो शब्द आहे ॲस्ट्रॉलॉजी, बरोबर आहे, ज्यावर आपला टेक्स्ट होता. ॲस्ट्रॉलॉजी. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून पूर्ण एक्सरसाइजेस तुम्ही सोडून घ्यायचे आहे. मी तुम्हाला अगदी ऑनलाईन क्लास सुरू करण्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला एक नोटबुक घ्यायचं होतं, ते घेतलं असेल. आणि आता हे एक्सरसाइजेस तुम्ही त्या नोटबुकमध्ये उतरवून घ्यायचे. सी नंबर, अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. प्रेडिक्शन म्हणजे भाकीत करणे. फ्युचरमध्ये काय असेल ते आपण भाकीत करणारं शास्त्र आहे, त्याला काय म्हणतो. तर त्यासाठी 2-3 एक शब्द आहे. एक आहे प्रॉफेसी, PROPECY, प्रॉफेसी. ओके, किंवा प्रॉग्निस्टिकेशन. ओके, किंवा एक सबस्टिट्यूट शब्द सूत सेईंग असं पण असू शकतं. सूत सेईंग, SOOTHSAING, सूत सेईंग. सूत सेयर म्हणजे प्रॉफेसी करणारा आणि सूत सेईंग म्हणजे प्रॉफेसी.
त्यानंतर आहे नंबर डी, सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस. असा एक सायंटिफिक डिसिप्लिन, एक ब्रांच आहे, वैज्ञानिक ब्रांच म्हणू शकतो, दॅट स्टडीज मेंटल स्टेट अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. इतर प्राणी आणि ह्युमनची बिहेवियर आणि प्रोसेस स्टडी करणारं शास्त्र. तुम्हाला हे माहिती आहे काय असेल, ते आहे सायकॉलॉजी. सायकॉलॉजी है ना, मानसशास्त्र म्हणू शकतो आपण त्याला. सी exercise number 2. In the story, we are told that the town hall park was a remarkable place in many ways. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे या स्टोरीमध्ये की जो टाउन हॉल पार्क होता, म्हणजे जिथं हा ॲस्ट्रॉलॉजर बसायचा, वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. एक खूप चांगलं ठिकाण होतं फॉर ॲन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. त्याचा बिझनेस चालवण्यासाठी एक सुंदर असं एक ठिकाण होतं, असं आपल्याला या टेक्स्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ अ प्लेस. आपल्याला त्या प्लेसबद्दलच्या माहितीच इथं सांगायच्या आहे, बरोबर आहे. वन इज ऑलरेडी गिवन हिअर, दॅट इज अ सर्जिंग क्राऊड. एक मोठी गर्दी, मोठी भीड नेहमी तिथं असायची. आणखी काय काय होतं, a variety of traders, a variety of traders. नंतर होतं, इट वॉज अ बसलिंग मार्केट प्लेस, म्हणजे घाई गर्दीचं ते ठिकाण होतं. नेक्स्ट लिहू शकता तुम्ही, शॉपर्स इन लार्ज नंबर. शॉपर्स म्हणजे जे खरेदी करायला येणारे लोक देखील लार्ज नंबरमध्ये होते. त्यानंतर लिहू शकता, पीपल विथ व्हेरियस ऑक्युपेशन्स, वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक होते. आणखी एखादं लिहू शकता, जसं असेस टू फेंट लाईट फ्रॉम नियर बाय शॉप्स ॲट नाईट. अशा प्रकारचे 5-6 पॉईंट्स तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर आहे, द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन्स बिहाइंड धिस ॲक्ट. इथं एक स्टेटमेंट आलेलं आहे की कुठल्याही कस्टमरला काहीतरी सांगण्या अगोदर तो ॲस्ट्रॉलॉजर त्याचं स्वतःचं माउथ कधीच ओपन करत नव्हता, जवळपास 10-1 मिनिट. तर असं का होत होतं? द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. असं तो का करायचा, म्हणजे कुणालाही काहीतरी सांगण्या अगोदर, त्यांच्या क्लायंटला सांगण्या अगोदर तो 10-1 मिनटं तो घ्यायचा, असं का? इथं 1 पॉईंट इज गिवन, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. म्हणजे तो लोकांचे चेहरे वाचण्यामध्ये तरबेज होता. एक, बरोबर आहे. आपल्याला आणखी काही पॉईंट्स लिहायचे आहे. तुम्ही म्हणू शकता, टेक्स्टमधून आपल्याला ह्या गोष्टी स्टडी कराव्या लागणार आहे, बरोबर आहे. बी नंबरमध्ये लिहू शकता, ही पॉसिबली टेक्स हिज टाईम टू इम्प्रेस द क्लायंट्स. म्हणजे क्लायंट्सला इम्प्रेस करण्यासाठी कदाचित तो टाईम तितका घेत होता.
असं पण लिहू शकता. नेक्स्ट लिहू शकता तुम्ही सी नंबरमध्ये, ही युजेस टाईम फॉर ॲनालायझिंग ऑफ ह्युमन प्रॉब्लेम्स दॅट ही इज एक्सपर्ट ॲट. तो तो वेळ का घ्यायचा की ते ह्युमन प्रॉब्लेम ॲनालायझिंग करण्यासाठी त्याला वेळ लागत होता, ज्यामध्ये तो एक्सपर्ट होता. कसं असतं, सपोज दोन व्यक्तीचं कन्व्हर्सेशन आहे, आपण जर बोलत गेलो तर आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नसतं किंवा काहीच माहिती होत नाही. जर आपण थांबलो आणि समोरच्या व्यक्तीला संपूर्णपणे आपण जर ऐकून घेतलं तर नक्कीच आपल्याला त्याच्या विषयावर बोलण्यासाठी स्कोप मिळतो किंवा काही सजेशन्स आपण त्याला देऊ शकतो. नेमकं असंच त्या ॲस्ट्रॉलॉजरचं पण होत होतं. म्हणून तो वेळ घ्यायचा, प्रॉब्लेम्स ॲनालाइज करून तो नंतर सांगायचा, ज्यामध्ये तो एक्सपर्ट होता. एखादा पॉईंट आणखी पण लिहू शकता तुम्ही टी नंबरमध्ये, ही नीड्स टाईम टू मेक आन्सर्स टू द क्वेश्चन्स ऑफ द क्लायंट्स. म्हणजे म्हणू शकता की त्याला वेळ का लागत होता, टू मेक आन्सर्स, प्रश्न फ्रेम करण्यासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी, टू द क्वेश्चन्स ऑफ द क्लायंट्स. क्लायंट्स जो प्रश्न विचारून राहिलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर फ्रेम करण्यासाठी, बनवण्यासाठी त्याला थोडा वेळ लागत होता, 10-1 मिनिट, जे प्रश्न तो क्लायंट करेल. आणि म्हणून तो 10-1 मिनिट त्याचं तोंड पण ओपन आउट करत नव्हता प्रॉफेसी सांगण्या अगोदर. राईट. तर अशासारखे पॉईंट्स आपण इथं लिहू शकतो. त्यानंतर आहे A2 एक्सरसाइज. त्यामध्ये 1 काय म्हणते, हे द टॅक्टिस यूज्ड बाय ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. पैसे कमावण्यासाठी जो टॅक्टिस यूज करायचा, त्या टॅक्टिस आपल्याला इथं लिहायच्या आहे. टॅक्टिस म्हणजे आपण स्किल म्हणू शकतो, कौशल्य म्हणू शकतो. एक दिलेले आहे, ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. पहा, मीन्स ही हॅज दॅट स्किल टू ॲनालाइज द ह्युमन ट्रबल. मानवी ट्रबल काय असतो जनरली, हे ॲनालाइज करण्याचं स्किल, टॅक्टिक्स त्याच्याकडे होत्या. बरोबर आहे. देन तो काय करायचा आणखी, सेईंग प्लीझंट थिंग्स टू क्लायंट. सेईंग प्लीझंट थिंग्स टू क्लायंट्स. त्याच्या क्लायंट्सविषयी तो प्लीझंट, चांगल्या, खुश अशा गोष्टी तो सांगायचा. बरोबर आहे. समोरच्या व्यक्तीची प्रशंसा केली की समोरचा व्यक्ती खुश होतो. हे आपल्याला हे आपण ट्रेडिशननं शिकलेलो आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर बोला, किंबहुना ते खरं असेल तरी समोरच्या व्यक्तीला राग येतो. हे ट्रेडिशननं आपण शिकलेलो आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये तोंडावर चांगलं गोड बोलणारे लोक, गोड बोले आपल्याला जास्त सापडतात. एनिवे, त्यानंतर आहे एखादं ट्रेड प्रॅक्टिस त्याच्या आणखी सांगा. जसं प्रॅक्टिसिंग ॲट अ बिझी मार्केट प्लेस. बिझी मार्केट प्लेसमध्ये प्रॅक्टिस करणं हे देखील एक कला आहे. देन चार्मिंग अपिअरन्स. हिज चार्मिंग अपिअरन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट स्किल टू अर्न हिज वेजेस. ओके, काय काय सांगितलं मी तुम्हाला. ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. नंबर 2, सेईंग प्लीझंट थिंग्स टू क्लायंट्स, चांगल्या गोष्टी सांगणं क्लायंटला. प्रॅक्टिसिंग ॲट अ बिझी मार्केट प्लेस. अँड लास्ट वन, चार्मिंग और गुड अपिअरन्स. ओके. देन number 2, an astrologer's appearance helped to create an impression on his clients. Complete the following. पहा, त्या वरच्या एक्सरसाइजलाच रिलेटेड एक्सरसाइज दिसतो हा.
An astrologer's appearance helps to create impression on his clients. ॲस्ट्रॉलॉजरचं अपीयरन्स, त्याचा अपीयरन्सच असं होतं, दिखावा, वेशभूषा अशी होती, टू क्रिएट अन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट. त्या आउटसाईड अपीयरन्सवरूनच क्लायंटवर एक इम्प्रेशन निर्माण व्हायचं. तर आपल्याला त्या गोष्टी इथं सांगायच्या आहे. वन इज गिवन द टर्बन ऑन हिज हेड. द टर्बन ऑन हिज हेड है ना, एक त्याच्या सॅप्रॉन कलरची टर्बन होती, आपण टेक्स्टमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता सॅक्रेड ॲश. तर इथं सॅक्रेड ॲश, ज्याला अंगारा म्हटला होता, अँड व्हर्मिलियन. व्हर्मिलियन म्हणजे टीका, कपाळावरचा टीका. सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन ऑन हिज फोरहेड. एक म्हणजे अंगारा लावायचा तो आणि टिक्का लावायचा त्याच्या कपाळावर. त्यानंतर आईज स्पार्कलिंग विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे डोळे चकाकायचे विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. ॲबनॉर्मल मीन्स नॉट नॉर्मल, ग्लीम एक चकाकी त्याच्या डोळ्यामधून यायची. आता आपण टेक्स्टमध्ये स्टडी केलं की असे त्याचे ॲबनॉर्मल आईज का होते. इट वॉज अ रिझल्ट ऑफ कंटिन्युअस सर्चिंग फॉर क्लायंट्स, असं आपण टेक्स्टमध्ये पाहिलेलं होतं. तो नेहमी क्लायंटच्या शोधात असायचा आणि म्हणून त्याचे डोळे त्याच्या डोळ्यामधून एक स्पार्क किंवा ॲबनॉर्मल ग्लीम असं दिसायचं. नंबर डीमध्ये लिहू शकता तुम्ही डार्क व्हिस्कर. डार्क व्हिस्कर्स म्हणजे होते काळ्या भोर मिशा. दॅट स्ट्रीम डाऊन हिज फोरहेड है ना. डार्क व्हिस्कर्स त्याच्या होत्या आणि ते डेकोरेटेड कपाळ, डेकोरेट फोरहेड, त्याच्यामध्ये जे डोळे वसलेले होते. हे संपूर्ण डिस्क्रिप्शन आपण ॲस्ट्रॉलॉजरबद्दल पाहिलेलं आहे अगदी सुरुवातीच्या भागामध्ये. तर हे तुम्ही वहीमध्ये नोंदवून घ्याल. त्यानंतर काय म्हणते, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. तुम्हाला सेंटेन्सपासून करेक्ट वन चूज करायचा आहे. सोपा भाग आहे या, फास्ट घेतो मी. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वूड. ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो इथं, म्हणजे पूर्ण टेक्स्ट झाल्यानंतरचा हा प्रश्न आहे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की जर नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन, तो त्याचं गाव जर सोडणार नाही, म्हणजे या गावातून जर निघून गेला नाही, ही वूड म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर वूड. नाही, ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वूड. ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणणं होतं की नायक आहे तो जर हे गाव सोडून जर गेला नाही तर ही वूड काय, त्या क्लायंटसोबत काय होईल, त्या नायकसोबत काय होईल. रिटर्न द मनी, पैसे परत मिळेल. फेस डेंजर, त्याला डेंजर फेस करावं लागेल. गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर मॅन हू ट्राईड टू किल हिम. तू घरी परत चालला जा. स्टॉप लुकिंग फॉर द मॅन, त्या माणसाचा शोध घेऊ नकोस. आणि हू ट्राय टू किल हिम, ज्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला. नॉट फाइंड द किलर, तुला किलर मिळणार नाही. पुन्हा पहा, द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वूड फेस द डेंजर. जर नायक गावाकडे परत निघून गेला नाही तर पुन्हा त्याच्या जीवाला धोका संबोधू शकतो, डेंजर संबोधू शकतो, असं तो म्हणतो. बी, अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर्स सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरीली ड्यू टू.
नॅरेटरच्या मतानुसार, ऑथरच्या मतानुसार, द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन, म्हणजे मूळतः ॲस्ट्रॉलॉजरला जे यश त्याच्या प्रोफेशनमध्ये मिळालेलं होतं, लेखकाच्या मतानुसार ते काय होतं? नंबर 1, लाक, नशीब. बार्गेन्स ही ड्राईव्स, तो जो सौदा करायचा. हिज अपियरन्स, त्याची जी वेशभूषा. किंवा हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल, किंवा त्याचा लोकांबद्दलचा जो समज होता, ॲनालिटिकल पॉवर त्याच्याकडे होता. पहा, तर आपल्याला अप्रोप्रिएट वन चूज करायचं असते. आता द बार्गेन्स ही ड्राईव्स, हिज अपियरन्स, दोन्ही बरोबर आहे. हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल हे पण बरोबर आहे. लक तर अजिबात बरोबर नाही. मात्र हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल हा 4th नंबरचा जो आस्पेक्ट आलेला आहे हा अतिशय अप्रोप्रिएट आहे. त्याच्यामुळं तो त्याच्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल झालेला होता. The story suggests that the astrologer's comments and observation please people by. The story suggests that astrologer's comments and observation please people by. स्टोरीनं आपल्याला काय सांगितलं, स्टोरीमधून काय कळलं? दॅट ॲस्ट्रॉलॉजर्स कॉमेंट्स अँड ऑब्झर्वेशन प्लीज पीपल. त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या ज्या कॉमेंट्स होत्या, त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण होतं, त्याच्यामुळे लोक खुश व्हायचे. कारण नंबर 1, प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून. ॲस्ट्रॉलॉजर त्याला प्रॉमिस करायचा गुड फॉर्च्यूनसाठी. प्रूव्हिंग ॲज टाईम पासेस टू हॅव बीन ट्रू. जसं जसा वेळ निघून जातो तसं तसं सत्य असते. नो. फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. फ्लॅटर्ड म्हणजे खुशामत करणे, खोटी खोटी प्रशंसा करणे. ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, त्यांच्याच व्ह्यूला सपोर्ट करणं. आणि शेवटला आहे हेल्पिंग देम टू लर्न टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम. त्यांचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करण्यासाठी त्यांना शिकवण देणं, त्यासाठी हेल्प करणं. नो. तर पहा, यामध्ये अप्रोप्रिएट वन आहे फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. त्यांच्या क्लायंटच्याच व्ह्यूजवर तो बोलायचा, त्यांना फ्लॅटर करायचा. ओके, मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट स्टेटमेंट. सी, गुरु नायक कन्सल्ट the astrologer because he wants to. आता गुरु नायक कन्सल्ट द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. गुरु नायकने त्या ॲस्ट्रॉलॉजरसोबत कन्सल्ट केला कारण ही वॉन्ट्स टू, त्याला काय करायचं होतं? अंडरस्टँड द पास्ट, त्याचा भूतकाळ घडलेला जो घडलेली जी कथा आहे त्या जीवनातली ते समजून घ्यायची होती. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉलॉजर्सवर कन्सल्ट केला. फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर इज. ॲस्ट्रॉलॉजर कोण आहे हे शोधण्यासाठी. 3 आहे मेक सम मनी थ्रू अ बेट लावून काही पैसे कमावणं, त्यासाठी ॲस्ट्रॉलॉजरसोबत कन्सल्ट केला. गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. त्याचे काही जे स्पेसिफिक क्वेश्चन्स होते त्याचे उत्तर मिळण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजरसोबत कन्सल्ट केला. यस, 4th वन इज अप्रोप्रिएट वन. गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. हे टेक्स्टमध्येच ह्या सगळ्याचे उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट ई नंबर आहे गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. म्हणजे गुरु नायक त्या माणसाचा शोध घेत होता ज्यानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला. का आता? बिकॉज टू टेक रिव्हेंज, याला बदला घ्यायचा होता. टू गेट ॲन ॲपॉलॉजी, त्याला क्षमा मागायची होती. टू गेट ॲन ॲपॉलॉजी. टू डिमांड ॲन एक्सप्लेनेशन, मला चाकू वगैरे का मारला त्याचं एक्सप्लेनेशन तू दे, त्यासाठी तो शोध घेत होता का. टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल, की प्रूव्ह करण्यासाठी की तू अनसक्सेसफुल आहे म्हणून. तो ज्या माणसानं चाकू मारला तो अनसक्सेसफुल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी शोध घेत होता का. नो. हिअर फर्स्ट वन इज करेक्ट.
टू टेक रिवेंज. रिवेंज म्हणजे सूड किंवा बदला घेणे. बदला घेण्यासाठी गुरुनायक त्या व्यक्तीचा शोध घेत होता. नेक्स्ट, द एस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. काय म्हणते स्टेटमेंट? द एस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑफ ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरनं जे जे रिमार्क गुरुनायकबद्दल केले ते सगळे त्याला फील झाले. गुरुनायकला ॲक्सेप्ट मात्र एक नाही झाला. तर पहा महत्त्वाचा आहे. प्रश्न समजला का तुम्हाला? आणखी सांगतो की द ॲस्ट्रॉलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्स. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर त्या गुरु नायकबद्दल स्टेटमेंट करत असताना, कॉमेंट करत असताना त्याच्यामध्ये कोणती भावना निर्माण झाली नाही. म्हणजे 4 दिलेले आहेत वर्ड्स, त्यापैकी तीन जे भावना म्हणू शकतो आपण त्या फील झाल्या, मात्र एक झाली नाही. ते कुठली? पहा, रिलीव्ड. ऑफकोर्स तो रिलीव्ड झाला, त्याला थोडंसं बरं वाटलं काही गोष्टी समजून. त्यानंतर सस्पेसियस म्हणजे डाऊटफुल म्हणू शकतो. डाऊटफुल त्याला वाटलं नाही. एक डाऊट कधीच निर्माण नाही झाला पूर्ण त्या प्रोसेसमध्ये. इम्प्रेस झाला, डिसअपॉइंटेड. इम्प्रेस झाला, डिसअपॉइंटेड पण झाला. नाराज झाला, इम्प्रेस झाला, बरं वाटलं. आणि म्हणून करेक्ट आन्सर आहे सस्पेसियस. सस्पेसियस. त्याला डाऊट कधीही त्या ॲस्ट्रॉलॉजरवर झाला नाही. लास्ट स्टेटमेंट आहे. रिॲक्शन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी. रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ म्हणजे जेव्हा सगळा तो अर्न करून तो त्या क्लायंटची भेट घेऊन तो काही गोष्टी सांगून जेव्हा तो घरी जातो, बरोबर आहे, त्याची पत्नी पैसे वगैरे मोजते. त्याचे स्टेटमेंट ऐकताना जे रिॲक्शन त्या ॲस्ट्रॉलॉजरची बायको देते ते न्यूज ऐकून, सजेस्ट दॅट, त्या तिच्या रिॲक्शनवरून आपल्याला काय वाटते? दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास. त्याच्या पासबद्दल ती अनअवेअर होती. तिला त्याचा पास माहिती नव्हता. सेकंड, हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी. त्याच्या सुरक्षेला धरून तिला काळजी निर्माण झाली. थर्ड, हॅज नोन हिम सिन्स ही वॉज यंग. किंवा इथं सांगितल्याप्रमाणे ती त्याला तो यंग असतानापासून ओळखते. फोर्थ आहे, इज कन्सर्न अबाउट हर फ्युचर विथ हिम. किंवा तिला स्वतःचीच काळजी वाटायला लागली फ्युचरबद्दल, त्याच्यासोबत जर ती पुढे संसार करत असेल तर. बरोबर आहे. तर पहा, ह्याच्यात अप्रोप्रिएट वन आहे दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. म्हणजे त्याच्या पास्टबद्दल ती संपूर्णपणे अनभिन्न होती, अनअवेअर होती. ठीक आहे. चला, टर्निंग टुवर्ड्स नेक्स्ट. एक क्वेश्चन्स आपण घेऊन घेऊ फास्टमध्ये. फोर्थ एक्सरसाइज, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू अँड फॉल्स सेंटेन्स. ट्रू फॉल्स सेंटेन्स शोधायचा आहे. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट, आणि जे स्टेटमेंट फॉल्स असेल ते करेक्ट करायचं आहे. ठीक आहे.
स्टेटमेंट आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे आहे. नंबर 1 ए, द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन to the client about his past, that he was stabbed, thrown into a well and left for dead. काय म्हणते तर पहिल्यांदा समजून घ्या. द ॲस्ट्रॉलॉजर गेव अ करेक्ट प्रेडिक्शन. ॲस्ट्रॉलॉजरनं करेक्ट प्रेडिक्शन केलं. त्याचं प्रेडिक्शन, त्याच्याविषयीचा जो भूतकाळ होता तो करेक्ट सांगितला. टू द क्लायंट अबाउट हिज पास, ही वॉज स्टॅब, त्याला चाकूनं मारण्यात आलं होतं किंवा विहिरीमध्ये फेकून देण्यात आलेलं होतं आणि मरण्यासाठी सोडलेलं होतं, हे ॲस्ट्रॉलॉजरनं करेक्ट सांगितलं. आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे? ऑफकोर्स इट इज फॉल्स. आता तुम्ही म्हणाल सर हे तर असंच सांगितलेलं होतं, भूतकाळ सांगितलं. नो, इट वॉज नॉट अ प्रेडिक्शन. याला प्रेडिक्शन नाही म्हणू शकत. ही टोल्ड about the client's past, stabbed, thrown into well and left for dead, because he was already aware about it. It was not a prediction. ते प्रेडिक्शन नव्हतं, ते भाकीत करणं नव्हतं, ते त्याला ऑलरेडी माहिती होतं. ओके, दॅट्स वाय इट इज फॉल्स. सेकंड, when the astrologer came to know that the man whom he killed is alive, जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरला कळलं की ज्या माणसाला when the astrologer came to know that the man whom he killed is alive, म्हणजे जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरला कळलं ज्या माणसाला आपण मारलेला आहे तो जिवंत आहे, he felt that he was relieved of his guilt, तेव्हा त्याला जो अपराध आहे त्याच्यापासून त्याला रिलीव्ह वाटलं, त्याला बरं वाटलं. ऑफकोर्स हे सेंटेन्स कसं आहे? करेक्ट आहे, ट्रू. बी नंबर. See, the astrologer tried to back out of the deal and talked about the client's past. त्या ॲस्ट्रॉलॉजरनं काय केलं? ट्राईड टू बॅक आउट ऑफ द डील, ते डील थांबवून दिली. अँड टॉक्ड अबाउट द क्लायंट्स पास्ट, तो प्रेस करून राहिलेला होता, जास्तच प्रेस करून राहिलेला होता आणि म्हणून यानं थेट त्याच्या भूतकाळाबद्दल बोलणं सुरू करून दिलं. तर हे सेंटेन्स देखील ट्रू आहे. त्यानंतर आहे नंबर डी, द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिवेंज. ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड मीन्स वाचणे, ज्याला म्हणू शकतो आपण. ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिवेंज, त्या गुरु नायकच्या रागापासून, बदल्यापासून हा वाचला. तर ऑफकोर्स इट इज ऑल्सो ट्रू. डी नंबर. अँड लास्ट वन, द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट, या स्टोरीचं मॉरल आहे असं आहे म्हणते पहा, वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट वॉट वी हॅव डन. आपण जे केलं, ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टीबद्दल आपण जबाबदार असलोच पाहिजे. अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम आवर मिस्टेक्स, आणि आपल्या मिस्टेक्सपासून आपण रन अवे होऊ नये. तर हे सेंटेन्स आहे फॉल्स. बरोबर आहे, कारण की तो ॲस्ट्रॉलॉजर काय झाला होता, तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीपासून तो पळत सुटलेला होता. ओके, तर अशा प्रकारचा भाग आपण पाहतो आहे. त्यानंतरचे जे एक्सरसाइजेस आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पुन्हा मी एकदा सांगतो, हे सगळे पॉईंट्स तुम्ही रजिस्टरमध्ये नोट डाऊन करून घ्या. हा भाग किंवा हा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर शक्य असेल तर मागचे 3-4 व्हिडिओज तुम्ही ॲट ए टाईम पहा, म्हणजे संपूर्ण टेक्स्ट, संपूर्ण लेसन ॲट ए टाईम तुमच्या डोळ्यासमोर येईल, जेणेकरून तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंगसाठी ते सोपं गेलेलं असेल. ओके, ठीक आहे मग. थँक्यू.